श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, मागच्या काही वर्षात तुम्ही जे मानसिक वादळ झेललंय, ज्या आर्थिक अडचणीचा, आरोग्याच्या तक्रारीचा आणि जवळच्या लोकांच्या फसवणुकीचा सामना केलाय, तो सगळा त्रास एका रात्री संपण्याची ताकद असणारा एक महाचमत्कार घडला आहे. तब्बल 37 वर्षानंतर ज्येष्ठ अधिक मासात आलेला हा गुरु पुष्यामृत महायोग तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ संपवून सुवर्ण काळ सुरू करणार आहे. पण सावधान, जर तुम्ही या काळात एक छोटीशी चूक केली तर तुमचा राशी स्वामी मंगळ तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या आयुष्यात अचानक पैशाचा पाऊस कसा पडणार आहे, प्रेम, लग्न, घरात नवीन बाळाच्या आगमनाचे आनंदाचे दिवस कधी येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली कोणती एक गुप्त गोष्ट ठेवायची आहे ज्याने तुमचे नशीब सोन्यासारखे चमकेल. तर मेष राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ केवळ एका सामान्य राशी भविष्याचा नाही, तर यामध्ये तुमच्या आयुष्यातील त्या 3 गुप्त शत्रूचा पर्दाफाश केला जाणार आहे. ते मित्र बनून तुमच्याच पाठीत खंजीर खुपसत आहे. तुमच्या नशिबाला कोणाची वाईट नजर लागली आहे आणि तुमच्याच नावातील र, स आणि क या अक्षराचे लोक तुमचे भाग्य कसे बदलणार आहे त्याचे संपूर्ण रहस्य आज आपण उलगडणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रत्येक कामे ऐनवेळी का बिघडतात आणि कष्टाचे फळ का मिळत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण यामध्ये मंगळ आणि शनीचा खूप शांत करणारे अत्यंत साधे घरगुती तोडगे सांगितले आहेत, जे तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले नसतील. मेष राशीच्या जातकांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक चुकूनही करू नका, कारण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात आम्ही एक असा गुप्त तोडगा सांगितला आहे जो केवळ रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आणि सकाळी उठताच तुम्हाला त्याचा चमत्कार दिसेल. हा शेवटचा भाग चुकला तर या 37 वर्षानंतर आलेल्या महायोगाचा कोणताही फायदा तुम्हाला घेता येणार नाही आणि तुम्ही नशिबाच्या नावाने रडत बसाल. म्हणूनच डोळे आणि कान उघडे ठेवून हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचे, त्रासाचे आणि गरिबीचे कायमचे निवारण करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, येणारा आठवडा तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यासाठी अत्यंत गोड आठवणीत राहील असा ठरणार आहे. गेल्या काही काळापासून ग्रहमानाच्या प्रतिकूलतेमुळे तुमच्या कौटुंबिक सुखाला जणू कोणाची तरी नजर लागली होती. घरातील वातावरण तणावाचे होते, पण आता तो सगळा अंधार दूर होऊन आनंदाचा प्रकाश पडणार आहे. तुमच्या लव्ह लाईफ मध्ये म्हणजेच प्रेम संबंधामध्ये कमालीची सुधारणा होणार आहे. तुमच्यात आणि तुमच्या तुमच्या जोडीदारामध्ये काही कारणास्तव दुरावा किंवा गैरसमज निर्माण झाले असतील, तर ते सर्व वाद मिटून एकमेकांबद्दलचे प्रेम आणि विश्वास अधिक घट्ट होईल. तुम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी आणि निवांत क्षण घालवाल, ज्यामुळे तुमचे मन सुखावून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, ज्या अविवाहित तरुण तरुणीचे विवाह जमण्यात अनेक दिवसापासून अडथळे येत होते, ज्याच्यासाठी हा अडथळा प्रत्यक्ष विधात्याचा आशीर्वाद घेऊन येत आहे. जर तुमचे कोणावर प्रेम असेल आणि तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचे असेल, तर घरात लग्नाची बातमी काढण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. कुटुंबातील सदस्याच्या तुमच्या प्रेमाला होकार मिळेल. ज्याची विवाह जुळण्यात सातत्याने अडचणी येत होत्या, त्याच्यासाठी एखादे उत्तम स्थळ चालून येईल आणि घरात सनई चौघड्याचे आवाज गुंजण्याचे मार्ग मोकळे होतील. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या घरातील ठप्प झालेली मंगल कार्य आता वेगाने पुढे सरकतील आणि लग्नाची बोलणी यशस्वी पूर्ण होतील. मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण म्हणजे तुमच्या घरात एका नव्या पाहुण्याचे म्हणजेच लहान बाळाचे आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत. जे नवविवाहित जोडपे आहेत, दिवसापासून अपत्य प्राप्तीसाठी म्हणजे संतान सुखासाठी प्रयत्न करत होते, त्यांच्या घरात या आठवड्यात पाळणा हलण्याची गोड बातमी कानावर पडू शकते. वैद्यकीय उपचार किंवा इतर अडथळ्यामुळे रखडलेले संतान सुख देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या पदरात पडणार आहे. घरात बाळाच्या किलबिलाटाची बातमी येताच संपूर्ण कुटुंबातील आनंदाला उधाण येईल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक अत्यंत पवित्र आणि उत्साही वातावरण निर्माण होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, आता आपण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे वळणार आहोत, जो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि अचानक होणारा धनलाभ. या ऐतिहासिक गुरुपुष्या मृत महायोगाचा थेट आणि अत्यंत सकारात्मक प्रभाव तुमच्या कुंडलीतील धन आणि भाग्यस्थानावर पडत आहे. गेल्या काही महिन्यात पैशाच्या बाबतीत जी
कोंडी झाली होती ती आता फुटणार आहे. जर तुमचे हक्काचे पैसे कुठेतरी अडकले असतील, कोणाकडे अडकून राहिले असतील किंवा जुने कर्ज फिटत नसेल, तर ते वसूल होण्याचे नवनवीन मार्ग अचानक मोकळे होतील. नशिबाची गती वाढल्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षापेक्षा जास्त चांगला परतावा मिळून तुमची बँक बॅलन्स वाढण्यास सुरुवात होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी गेल्या काही काळात तुम्ही जी प्रचंड अस्थिरता किंवा मानसिक ताणतणाव अनुभवला आहे, तो आता पूर्णपणे संपुष्टात येईल. तुमचा राशी स्वामी मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा कारक असल्यामुळे कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल आणि नवी पदे मिळतील. व्यापारी वर्गाला नवीन मोठी कंत्राटे किंवा दर्जेदार ग्राहक मिळतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार वेगाने होईल. विशेषतः जमीन, रिअल इस्टेट, शेती किंवा व्यावसायिक गाळे यांसारख्या स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. हा प्रभाव तुम्हाला मालमत्ता खरेदीची सुवर्ण संधी देईल, जी भविष्यात तुम्हाला सोन्यासारखा परतावा देणारी ठरेल. तर मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला शेअर बाजार, कमोडिटी किंवा उद्योगात मोठी प्रगती करायची असेल, तर ठराविक क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी लॉटरी ठरू शकते. मेष राशीसाठी तांबे, सोने, अग्नी, जमीन आणि तंत्रज्ञान ही क्षेत्रे अत्यंत पूरक मानली जातात. त्यामुळे या महायोगाच्या काळात ऊर्जा, फार्मास्युटिकल्स, रिअल इस्टेट आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मजबूत बनवू शकते. मात्र हा लाभ घेताना बाजाराचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण ग्रहाची ही साथ तुम्हाला योग्य निर्णयांना श्रीमंतीच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा एखादा मोठा राजयोग किंवा महायोग आपल्या आयुष्यात येतो, तेव्हा सकारात्मक फळासोबतच कमालीची सावधानता बाळगणे देखील तितकेच गरजेचे असते. तुमचा राशी स्वामी मंगळ हा अत्यंत क्रोधी आणि पराक्रमी ग्रह आहे. जर शनी हा न्यायप्रिय देव आहे, या काळात जर तुमच्याकडून काही चुका झाल्या तर हातात आलेली सुवर्ण संधी एका झटक्यात नष्ट होऊ शकते. म्हणूनच या काळात कोणत्या गोष्टीपासून 100 हात लांब राहायचं हे समजून घेणे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, जेणेकरून नशिबाची साथ टिकून राहील आणि ग्रहाचा कोप होणार नाही. तर मेष राशीच्या जातकांनो, या काळातील सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे अतिघाई आणि राग करणे. मेष राशीचे लोक स्वभावाने थोडे उतावळे असतात, पण या काळात आग्रस्थाळेपणाने किंवा रागाच्या भरात घेतलेले निर्णय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतात. दुसरी मोठी चूक म्हणजे अहंकार बाळगणे. गुरुपुष्यामृत योगामुळे जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि यश यायला सुरुवात होते, तेव्हा तुमच्या मनात चुकूनही इगो किंवा घमंड घेता येत नाही. विशेषतः समाजातील गरीब, गरजू आणि तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगार वर्गाचा कधीही अनादर किंवा अपमान करू नका, अन्यथा शनीची वक्रदृष्टी तुमची प्रगती रोखू शकते. मेष राशीच्या जातकांनो, पैशाच्या मोहापायी घेतलेले चुकीचे निर्णय आणि गुप्त शत्रूवर घेतलेला आंधळा विश्वास ही तुमची तिसरी आणि चौथी मोठी चूक ठरू शकते. कोणताही मोठा व्यावसायिक करार करताना किंवा कायदेशीर दस्तऐवजावर नीट वाचन केल्याशिवाय आणि तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. यासोबतच झटपट श्रीमंत होण्याच्या नादात किंवा चुकीच्या लोकांच्या सांगण्यावरून सट्टा बाजार, लॉटरी किंवा कोणत्याही अनैतिक मार्गाने मोठी आर्थिक जोखीम पत्करू नका. चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा तुमच्याकडे टिकणार तर नाहीच, उलट तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, हा भाग विशेषतः मेष राशीच्या महिलांसाठी आणि त्यांच्याशी जोडलेल्या व्यक्तीशी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्या काळात मेष राशीच्या महिलाच्या आयुष्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळेल. गेल्या काही महिन्यात आरोग्याच्या ज्या तक्रारी, डोकेदुखी, मानसिक थकवा किंवा घरातील कटकटी तुम्ही सहन केल्या आहेत, त्या आता पूर्णपणे थांबतील. तुमचे मन प्रसन्न राहील, आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबात तुमचा मान सन्मान प्रचंड वाढेल. नोकरी करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना हक्काची पदोन्नती आणि मोठा धनलाभ होईल. या काळात सोन्या चांदीचे दागिने किंवा एखादी मूल्यवान वस्तू खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, निसर्गाचा नियम आहे की जेव्हा आपले भाग्य बदलणार असते, तेव्हा काही विशिष्ट व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला यश मिळते. या ऐतिहासिक गुरुपुष्यामृत योगानंतर तुमच्या आयुष्यात र, स आणि क या 3 अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती अत्यंत भाग्यवान आणि चमत्कारी ठरतील. या अक्षराचे व्यक्ती मग त्या तुमच्या कुटुंबातील असोत, तुमचे पती असोत, तुमचे व्यावसायिक भागीदार असोत किंवा तुमचे मित्र असोत, यांच्या सल्ल्याने किंवा यांच्या केवळ सोबतीने तुमची रखडलेली कामे वेगाने पूर्ण
होऊ लागतील. जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात या अक्षराच्या व्यक्तीसोबत केली तर त्यात तुम्हाला हमखास यश मिळेल. तर मेष राशीच्या जातकांनो, महिलाचे भाग्य हे संपूर्ण घराचे भाग्य बदलू शकते. म्हणूनच मेष राशीच्या महिलांनी या काळाच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक नक्की काढावे, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर घराबाहेर राहील. जर तुमच्या ओळखीत किंवा कुटुंबात र, स किंवा क या अक्षराची कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासोबत आवर्जून शेअर करा, कारण त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमची रखडलेली कामे मार्गी लावू शकते. ग्रहाच्या कृपेने आणि तुमच्या प्रामाणिक कर्माने हा येणारा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला समृद्धीच्या शिखरावर घेऊन जाईल, यात शंका नाही. तर मेष राशीच्या जातकांनो, कुंडलीतील दोष आणि नकारात्मक प्रभाव 100% नष्ट करण्यासाठी आणि गुरु पुष्यामृत योगाच्या काळात पैशाची आवक वेगाने वाढवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करायचा एक अत्यंत गुप्त आणि चमत्कारी तोडगा शास्त्रामध्ये सांगण्यात आला आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या लाल किंवा पांढऱ्या कपड्यात एक तांब्याचे नाणे किंवा साधा ₹1 शिक्का, एक अख्खी हळकुंड आणि थोडेसे लाल चंदन एकत्र बांधून ती छोटी पुरचुंडी तुमच्या उशीखाली ठेवून झोपा. हा उपाय सलग 7 दिवस करायचा आहे. उशीखाली ठेवलेली ही गोष्ट तुमच्या शरीरातील आणि बेडरूम मधील सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे शोषून घेते, ज्यामुळे ग्रहाचे दोष मिटून श्रीमंतीचे मार्ग मोकळे होतात. 7 दिवसानंतर ती पुरचुंडी वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि झाडाखाली ठेवून द्या. तुम्हाला स्वतः बदल दिसेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आयुष्यात येणारी संकटे किंवा ग्रहाचे फेरबदल हे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपल्यातील अंतर्गत ताकद आणि सोन्यासारखी खरी चमक बाहेर काढण्यासाठी येत असतात. कोळशावर प्रचंड दाब पडल्याशिवाय त्याचा हिरा होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. ग्रह केवळ आपल्याला दिशा दाखवण्याचे काम करतात, पण तुमची सकारात्मक विचारसरणी आणि तुमचे प्रामाणिक कर्मच तुमचे भाग्य घडवत असते. त्यामुळे भूतकाळात काय झाले, किती नुकसान झाले याचा विचार करणे आता सोडून द्या आणि एका नव्या ऊर्जेने, आत्मविश्वासाने तुमच्या कामाला लागा, कारण अधिक मासातील हा अत्यंत दुर्मिळ काळ सर्वार्थाने तुमचाच आहे आणि बजरंगबली तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर करण्यासाठी कमेंटमध्ये हर हर महादेव, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा अशी कमेंट श्रद्धेने करा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर अशाच नवनवीन आणि अभ्यासपूर्व माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचा येणारा काळ सुख समृद्धीचा जावो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.